मराठवाड्यातलं चित्र असं सांगतं की इथे सुद्धा पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये तर फारच निराशा ही आलेली आहे महायुतीच्या पदरात, खास करून भाजपच्या पदरामध्ये. शिंदेच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर तर घेतलेला आहे, मात्र उर्वरित संपूर्ण मराठवाड्यात युतीचा एक प्रकारे सुपडा साफ झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच तिथे सुद्धा मराठवाड्यामध्ये विधानसभा निहाय चित्र जर आपण पाहिलं तर 34 ठिकाणी महाविकास आघाडीने लीड घेतलेला आहे आणि निव्वळ 12 ठिकाणी महायुतीला लीड घेता आलेला आहे. मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अपेक्षाभंग झालेला आहे महायुतीचा हा खरं तर त्याच्यामध्ये अर्थात मराठा आरक्षण हा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे तिथलं खरं तर आपल्याला विधानसभा निहाय चित्र बघणं आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे, कारण इथले जिल्हे आणि मतदारसंघ हे फार मिक्स झालेले आहेत. म्हणजे पटकन आपल्याला दिसतं की जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये हे जरांगे पाटील उपोषण करत होते, त्याचा फटका हा जालन्यामध्ये दिसेल का? मात्र तो मतदारसंघ लोकसभेचा जर पाहिला तर विधानसभेचा हा मतदारसंघ जो आहे तो घनसावंगी आहे आणि तो येतोय परभणीमध्ये. सो तिकडे फार हे मिक्सचर झालेलं आहे. पण तरी सुद्धा संपूर्ण मराठवाडा संदर्भात सर काय सांगाल? तिथली फक्त छत्रपती संभाजीनगरची जागा ही महायुती आपल्याकडे आणू शकलेला आहे आणि विधानसभा निहाय सुद्धा लीड मिळवण्यामध्ये महायुतीला कुठेतरी अपयश आलेलं आहे. इथे सुद्धा विदर्भाप्रमाणेच खूप मोठा फरक दोघांमध्ये पाहायला मिळतोय. मला असं वाटतंय अनुजा की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये महायुतीचं फार मोठ्या प्रमाणात डिबॅकल झालेलं आहे आणि तेच चित्र साधारणतः विधानसभेमध्ये असू शकतं. कारण मी पुढचे आकडे सांगेन ना तेव्हा अक्षरशः शॉकिंग आकडे बाहेर निघतील आणि आपण विधानसभा मतदारसंघ वाईज जाऊ त्यावेळेस तर लोकांना धक्का बसेल अशा पद्धतीचे आकडे त्याच्यामध्ये बाहेर निघतील. आणि आपण आणि सगळे ए लिस्ट मतदारसंघ आहेत मराठवाड्यामध्ये, कारण सगळे महत्वाचे नेते तिकडे येतात. आपण बीड पासून सुरुवात करूया. म्हणजे बीड ही केस स्टडी आहे बघायला गेलं तर, आणि त्याच्यामुळे अजित पवारांच्या गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधले संबंध जे आहेत ना ते त्या बीड मतदारसंघावरती फार अवलंबून आहेत असं अनेकदा म्हटलं जातं. पण बीडची ऍक्च्युअल ग्राउंड रियालिटी जी आहे ना ती फार वेगळी निघालेली आहे. बीडमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे त्याच्यामध्ये की तिकडे राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये. म्हणजे जर युनायटेड राष्ट्रवादी पकडली तर 3 विधानसभेतले जे आमदार होते ते अजित पवारांबरोबर गेले आणि एक क्षीरसागर, संदीप क्षीरसागर हे शरद पवारांबरोबर राहिले आणि त्याच्या उरलेले 2 मतदारसंघ जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे आहेत. ओके, आता इकडचा लीड जो आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत म्हणजे गेवराईमध्ये लक्ष्मण पवार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तिकडे 40,000चा लीड आहे बजरंग सोनवणेंना. त्याचबरोबर बीडमध्ये संदीप क्षीरसागर शरद पवार गटाचे आमदार आहेत, तिथे ऑफकोर्स बजरंग सोनवणे यांना ऑलमोस्ट तेवढाच म्हणजे तिकडे तर 50-60,000चा लीड त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. वन साइडेड वोटिंग आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये. त्याचबरोबर नमिता मुंदडा केज मधनं शेड्यूल कास्ट रिझर्व्ह मतदारसंघ आहे आणि तिकडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जवळपास 12 ते 15,000चा लीड त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या म्हणजे बजरंग सोनवणे यांना मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय. हे झालं म्हणजे भाजपच्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणेला लीड आहे. पण दुसऱ्या बाजूला जिथे अजित पवारांचे आमदार आहेत, उदाहरणार्थ धनंजय मुंडे परळीचे आमदार आहेत, तिथे पंकजा मुंडे यांना ऑलमोस्ट 60-70,000चा लीड त्यांच्या मतदारसंघात मिळालेला. परळीमध्ये तर डबल व्हॅमी झाला ना, स्वतः पंकजा मुंडे प्लस धनंजय मुंडे, पण तिकडे 60-70,000चा लीड पंकजा मुंडे नाही. त्याच्यानंतर माजलगावला प्रकाशदादा सोळंके आमदार आहेत, तिथे 1,000चा लीड आहे, पण ऑलमोस्ट टफ फाईट तिकडे बघायला मिळाली होती. पण आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे त्या ठिकाणी आमदार आहेत, तिथे पुन्हा एकदा 20 ते 30,000चा लीड आहे. म्हणजे जिथे राष्ट्रवादीचे मतदारसंघ होते अजित पवारांचे तिथे मात्र पंकजा मुंडेंना लीड मिळालेला आहे. पण जे भाजपचे मतदारसंघ होते विधानसभेचे त्या मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर गेलेले आपल्याला बघायला मिळतात. हीच गोष्ट अनुजा इंटरेस्टिंगली जालन्यामध्ये पण आहे. नाही, पण याचं कसं करणार अनालिसिस? म्हणजे याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांची कामं झालेली नाहीयेत, त्या आमदारांची कामं झालेली नाहीयेत की हा भाजपच्या विरोधात तिकडे निघालेला रोष आहे ज्याच्यामुळे तिथे मतदान हे फारसं म्हणजे तिकडनं पंकजा मुंडे यांना लीड मिळालेली पाहायला मिळत नाही. म्हणजे ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचं जे काही कॅडर आहे ते खालती काय काम करत होतं नव्हतं. तिकडे तर पंकजा मुंडेंसारख्या उमेदवार होत्या, तिथे पण हीच परिस्थिती असेल. जर भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघामध्येच जर त्यांना लीड मिळत नसेल तर याचा थेट इम्पॅक्ट म्हणजे तिकडे मराठा आरक्षण वगैरे हे सगळे मुद्दे होतेच. पण बीड सारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा विधानसभा ज्या ठिकाणी आहे तिकडे लीड नाही, पण ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार आहे त्या ठिकाणी मात्र लीड मिळतोय. मी जालन्यामध्ये गेलो तर तुला अजून आश्चर्य वाटेल. जालन्याच्या मतदारसंघामध्ये तर फारच इंटरेस्टिंग परिस्थिती आहे. जालन्यामध्ये जर आपण बघितलं तर जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल काँग्रेसचे आमदार आहेत, तिकडे कल्याण काळेंना लीड मिळालेलाच आहे. पण नारायण कुचे बदनापूरचे आमदार आहेत त्या ठिकाणी ऑलमोस्ट 20,000चा लीड कल्याण काळेंना बघायला मिळतोय. संतोष दानवे रावसाहेब दानवेंचे मूल पुत्र
ते भोकरदन मधनं आमदार आहेत, तिथे सुद्धा हजाराचा लीड जो आहे तो कल्याण काळेंना काँग्रेसलाच मिळालेला आहे. ऑलमोस्ट सेम मत आहेत, पण तरी सुद्धा लीड कल्याण काळेंना मिळालेला आहे. अब्दुल सत्तार कृषी मंत्री होते आपले, ते जिकडनं आमदार आहेत त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 30 ते 35 हजाराचा लीड हा कल्याण काळेंना काँग्रेसला मिळालेला आहे. तिकडे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत, अब्दुल सत्तारांच्या पाठीशी उभे राहिलेले. अब्दुल सत्तार म्हणतात जिथे मी असतो तिकडे माझा मतदार जातो, पण ते असून सुद्धा तिकडे मिळालेलं नाहीये. राजेश पवार, त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं तर फुलंब्रीला हरिभाऊ बागडे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तिथेही तीच परिस्थिती आहे. ऑलमोस्ट 40 हजाराचा लीड हा कल्याण काळेंना मिळालेला आहे. आणि त्याच्याहूनही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता खरं तर इंटरेस्टिंग आहे, संदीपन भुमरे जे औरंगाबादचे खासदार आहेत आणि त्यांचा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येत नाही, ते आमदार आहेत पैठणचे, त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 20 हजारांनी काँग्रेस आघाडीवरती आहे. म्हणजे शिवसेनेची म्हणून ते कामाला येणं म्हणजे पॉसिबलच नव्हतं ना. ते स्वतःच जर उमेदवार असतील तर त्यांच्या मतदारसंघामध्ये ते अशा पद्धतीने कसं मदत करू शकतात. मुद्दा तो नाहीये, मुद्दा असा आहे, संदीपन भुमरे मंत्री, रोहयोचे मंत्री होते, संदीपन भुमरे आमदार, शिंदेचे आमदार, रावसाहेब दानवे तिकडचे उमेदवार, हे सगळं असून सुद्धा शिवसेनेची सगळी मतं ही भारतीय जनता पार्टी किंवा रावसाहेब दानवे यांच्याकडे ट्रान्सफर झालेली आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळत नाही. ती काँग्रेसला ट्रान्सफर झालेली आहेत. संदीपन भुमरे हे काही एक टर्म आमदार नाही आहेत, 5 टर्म. शिवसेनेच्या मधल्या सगळ्यात जास्त टर्म आमदार असलेले संदीपन भुमरे, म्हणजे 5 टर्म ते सलग त्या मतदारसंघामध्ये निवडून येत आहेत. आणि तरीही यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याच मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांना लीड मिळालेला दिसत नाही आणि जवळपास 20 हजारांनी त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार पिछाडीवर गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. मला अजून एक मतदारसंघ घ्यायचा होता खरं तर, परभणी वगैरे मतदारसंघ पण मला घ्यायचा आहे. तिकडे पण नांदेड घ्यायला हवा. नांदेडमध्ये तर फारच इंटरेस्टिंग परिस्थिती आहे. नांदेडमध्ये फक्त आणि फक्त अशोक चव्हाणांचा मतदारसंघ आहे ना, त्या मतदारसंघामध्ये हजारांनी का होईना पण लीड मिळालेला आहे. पण जे भारतीय जनता पार्टीचे हजार पण दिसत नाहीत, म्हणजे 83,490 इतकी मतं ही वसंतराव चव्हाणांना पडलेली आहेत आणि चिखलीकरांना 84,331, म्हणजे काही शे मधला काही शे. पण अदरवाईज बालाजी कल्याणकर शिंदेचे आमदार तिकडे महाविकास आघाडी लीडवरती आणि जवळपास 41 हजारांनी लीडवरती आहे, 40-50 हजारांनी लीडवरती आहे. नायगावमध्ये राजेश पवार आमदार, तिथे 4 हजारांनी महायुती लीडवरती आहे. जितेश अंतापूरकर हे खरं तर त्यांचे समर्थक मानले जातात, पण तिकडे महाविकास आघाडी 1000 मतांनी लीडवरती आहे. तुषार राठोड भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तिथे मात्र भारतीय जनता पार्टीला 4 हजारांनी लीड मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय. एकूण साधारण तिकडची परिस्थिती सुद्धा आपल्याला सारखीच त्या ठिकाणी बघायला मिळते. लातूरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय की जिथे संभाजी पाटील निलंगेकर भारतीय जनता पार्टीचे आमदार, आणि ते अनेक वर्ष आता भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, मंत्री सुद्धा होते, त्यांच्या मतदारसंघात सुद्धा साधारणतः 20 हजाराचा लीड हा काँग्रेसला, आणि ओरिजिनली ते काँग्रेस घराण्याचे होते, पण त्यांच्या आई रूपाताई पाटील निलंगेकर या शिवराज पाटलांना हरवून खासदार झाल्या होत्या 2004 मध्ये. तर त्यांच्या तिकडे सुद्धा आपण बघतोय त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा हा लीड. मला अजून एक उदाहरण द्यायचं धाराशिवचं. धाराशिवची परिस्थिती तर फारच इंटरेस्टिंग आहे, कारण तिकडे शिंदेच्या सरकारमधले काय म्हणूया आपण त्याला, नेहमी चर्चेत राहणारे मंत्री आहेत. हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. तानाजी सावंत यांचं नाव सगळ्यांना माहिती असेल. तानाजी सावंत यांच्या फडणवीस सरकारमध्ये पण चर्चेत होते, ते फडणवीस सरकारमध्ये पण चर्चेमध्ये होते. परंडा मतदारसंघामध्ये, भूम परंडा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी तू जर लीड बघशील ना तर आश्चर्यकारक लीड आहे. ऑलमोस्ट ओमराजे निंबाळकर यांना ऑलमोस्ट 80,000 मतांचा लीड हा तानाजी सावंत, जे खरं तर या सगळ्या बंडाचे आध्वर्यू मानले जातात, त्यांनी तर विधानच केलं होतं की आम्ही 8 महिन्यापासून तयारी करत होतो आणि हे करत होतो आणि ते करत होतो, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये. याचा अर्थ असा, शिवसेनेची मतं ही तानाजी सावंत यांच्या बरोबर न जाता, म्हणजे अर्थात तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे न जाता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे ती मतं ट्रान्सफर झाली. 80,000चा लीड आहे ओमराजे निंबाळकर यांना. उद्धव ठाकरेंसाठी सगळ्यात सेफ सीट कुठली असेल या पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामधली, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधली, तर ती आत्ताच्या परिस्थितीमध्ये आकडे तरी सांगतात की ती तानाजी सावंत यांची सीट आहे. नाही, पण हे मराठवाड्यातलं चित्र आहे आत्ताच्या परिस्थितीत. औरंगाबाद सावंत यांना आपल्या पुतण्याला उतरवायचं होतं, ते करू दिलं नाही, याचा पण राग त्याच्यामध्ये निघालेला असतो. तरी 80,000चा लीड, 80,000चा लीड काय असतो अनुजा? म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी असं झालं असतं की 20,000 15,000 ह्या गोष्टी होत असतात वरखाली. 80,000 ओमराजे निंबाळकर यांना, म्हणजे पूर्ण मराठवाड्यामध्ये औरंगाबादचा लोकसभा मतदारसंघ की जिथे शिंदेचे आमदार आहेत
त्या सर्व मतदारसंघामध्ये महायुती पुढे आहे. पण त्यात इंटरेस्टिंग आहे, राणा जगजित सिंग पाटील म्हणजे ज्यांच्या पत्नी उमेदवार आहेत त्याही मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं तर तिथे सुद्धा अर्चना पाटील यांना 86,000 मतं आहेत आणि ओमराजे निंबाळकर यांना 1,38,000 आहेत. तिथे सुद्धा आपल्याला 50,000 पेक्षा जास्त हा फरक पाहायला जास्त लीड आपल्याला त्याच्यामध्ये बघायला म्हणजे जी परिस्थिती बारामतीत होती तिथे सुद्धा अजित पवार यांचा मतदारसंघ बारामती, त्याही ठिकाणी सुनेत्रा पवार यांना लीड मिळालं नाही तर सुप्रिया सुळेंना मिळालं. तसंच इथे सुद्धा पाहायला मिळतंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडेंना मतं टाकली पण त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराला मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये मतं पडलेली बघत किंवा भाजपची मतही ट्रान्सफर झालेली बघायला मिळत नाही आपल्याला घड्याळावरती. हे एक चित्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. फार इंटरेस्टिंग चित्र आहे खरं बघायला गेलं तर. एकूणच लोकसभेच्या गणिताने जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचे लीड आपल्याला बघायला मिळत आहेत तिकडे महायुती मोठ्या प्रमाणात पुढे आहे. हे चित्र विदर्भ आणि मराठवाडा खास करून इथे मात्र हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात जास्त महाविकास आघाडीच्या किटीमध्ये जर कुठून नंबर्स येतील विधानसभेमध्ये तर ते या मतदारसंघांमध्ये येऊ शकतात मराठवाड्यातला. आणि तिथे शिंदेच्या आमदारांच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला महाविकास आघाडी लीडवरती बघायला मिळते. म्हणजे बुलढाण्यामधला एखाद विधानसभा मतदारसंघ सोडला की जिथे 3-4 हजारांनी महायुती पुढे आहे तर इतर सर्व मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते मराठवाडा आणि विदर्भामध्ये महाविकास आघाडी लीडवरती.